पुणेरी आवाज आणि अपक्ष उमेदवारी ते स्वराज्य पक्ष म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पक्षामध्ये उमेदवारी. सो असा एक आगळा वेगळा त्यांचा प्रवास आहे. मनीष आनंदजी शिवाजीनगर मधून छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातून ही उमेदवारी लढत होते. गेले 15 दिवस ते आपला प्रचार अगदी महत्वाच्या पद्धतीने करत होते. त्यांच्या पत्नी पूजा आनंदही या प्रचारामध्ये सहभागी झाल्या होत्या. मनीष आनंद माझ्यासोबत आहे. आज प्रचार थांबलेला आहे. भाऊ काय सांगाल? काय नाही, खूप चांगला हा प्रचाराचा प्रवास झाला. लोक जुळत गेले, बरेचसे संस्था जुळत गेल्या, बरेचसे पक्ष. आता स्वराज जसं महाराजांनी त्या दिवशी पाठिंबा दिला, असे बरेचसे NGOज आणि इतर लोकांनी सुद्धा पुढे येऊन पाठिंबा दिलाय की तुम्ही एक चांगला काम करताय, तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत. सो एक एकटेपणाने तुम्ही सुरू केलं होतं, नंतर काफीला बनत गेला असं म्हणूयात. काय वाटतंय सध्या, काय भावना आहे? काय नाही, लोकांनी एवढा चांगला प्रतिसाद दिलाय, तर भावना एवढीच आहे की आता परवाच्या दिवशी चांगला मतदान मिळेल आणि 23 तारखेला लोकांची आणि देवाची इच्छा असेल तर निवडून येऊ. सो गेल्या 15 दिवसातला तुमचा प्रवास बघूयात. पक्ष तर बदलला, शिवाय म्हणूयात बदलला नाही, मी अपक्ष अपक्ष केलात. म्हणजे काँग्रेसकडनं तुम्ही अगोदर होतात, काँग्रेसने तुम्हाला ही उमेदवारी दिली नव्हती. तो एकूण सगळा आत्ताचा 15 दिवसाचा प्रचार खडकीमधून जर तुम्ही यापूर्वी काम केलेलं, पण शिवाजीनगरसाठी काय काय महत्वाचे मुद्दे होते तुमच्याकडे? शिवाजीनगरमध्ये बरेचसे मुद्दे. आता प्रचार करतानाच एकही एरिया असा नाही भेटला की जिथं लोकांनी तक्रारी आणि कंप्लेंट नाही केल्या. जिथं आम्ही गेलो, जिथं प्रचाराला गेलो, ते प्रभात रोडचे सोसायटीज असू द्या किंवा खडकीचे काही आमचे स्लम्स असू द्या, औंधचे सोसायटीज असू द्या, नाही तर पाटील इस्टेटचे स्लम असू द्या, सगळीकडे लोकांकडे तक्रार आहेत. आणि लोकांनी एक 2 मोठ्या पक्षांना ऑलरेडी त्यांचे प्रतिनिधी बघितलेले आहेत काम करताना. तर एक तिसरा पर्याय म्हणून माझ्याकडे बघायची मला असं वाटतंय की लोकांनी हे ठरवलंय की हा एक चांगला तिसरा पर्याय आहे की ज्याच्यावर आपण विश्वास करू शकतो. आणि माझ्या बोलण्यावरनं किंवा कम्युनिकेशनवरनं त्यांना वाटतंय की आपल्यासारखा आहे, आपल्या ऐकू शकतो आणि आपल्यासाठी काम करू शकतो. म्हणून लोक प्रत्येक कंप्लेंट म्हणजे पिण्याच्या पाण्याचे हे पासून ट्रॅफिक जाम पासून तर काही आपण करू शकतो सोसायटीसाठी, काय काय करता येईल याच्या सगळ्या तक्रारी माझ्याकडे मी नोंदवून घेतलेल्या आहेत. भाऊ तुम्ही स्लम मध्ये जास्त फिरलात ह्या गेल्या 15 दिवसांमध्ये, जिथे की काम करण्याला तुम्हाला खूप स्कोप आहे. जर काही तुम्हाला विधानसभेमध्ये पुढे जागा मिळाल्या, सो काय काय प्रायोरिटी बेसिस कामं असतील? प्रायोरिटी मतलब डेली नेसेसिटी पाणी, सेकंड सुएज लाईन्सची, आणि ही खूप खूप दुर्व्यवस्था आहे तिथं, ते एक प्रायोरिटीवर असेल. तिसरा रस्ते एक खूप महत्वाचे, ते स्लमवाला असू द्या किंवा सोसायटीवाला असू द्या, त्याला ऑफिसला जायचंय किंवा कामाला जायचंय किंवा बिझनेसवाला असेल तर त्याला डेली कम्युट करायला रस्ते पाहिजेत. ते एक फ्रस्ट्रेशन लेवल खूप हाय झालंय रस्ते खराब असल्यामुळे आणि ट्रॅफिक जॅममुळे, की माणूस अननेसेसरी आर्ग्युमेंट्स करतो. माणूस ते एक मेंटल याचा स्ट्रेस लेवल एवढा वाढलाय या सगळ्या गोष्टींमुळे, तर ते पहिले सॉल्व्ह करायला बघणार. आणि हेल्थ, एज्युकेशन हे तर माझा मुद्दा आहेच, आणि त्याच्यामध्ये स्पोर्ट्स, हे सगळ्या गोष्टींवर मी एकत्ररित्या काम करणार. भाऊ प्रचाराचा तुमचा शेड्यूल खूप व्यस्त होता, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, म्हणजे सकाळचा नाश्ता तुम्ही संध्याकाळी घेतात, मी दोनदा बघितलंय. सो तब्येतीकडे खूप हेळसांड झालेली आहे गेल्या 15 दिवसामध्ये. पूजा मॅडम आणि तुमचं प्रचाराकडे किंवा लोकांकडे खूप लक्ष होतं. सो हे 15 दिवस कसे भरून काढणार आहे आता, कारण थोडं रिलॅक्स वाटतंय? नाही, रिलॅक्स तर वाटतंय, उलटा तब्येत वजन कमी झालं तर बरं वाटायला लागलंय. आता असं वाटतंय की डेली एवढं चालावं. चालायला पाहिजे. तर तेच. आणि पूजा असेल, माझ्या 2 मुली असतील, माझी पूर्ण फॅमिली असेल, भाऊ असेल, बहीण असेल, दाजी, अख्खी फॅमिली प्रचाराला लागली होती. तर चांगल्या पद्धतीने लोकांशी कॉन्टॅक्ट केलाय. लोकांची जिथं जिथं आम्हाला वाटत होतं की आम्ही इथं कमी पडणार, तशी काही गोष्ट दिसत नाही. सोसायटीज मधले पण रिप्रेझेंटेशन जे आले त्यांनी एकच गोष्टी सांगितली की हे आमच्यासारखं आहे, आणि म्हणजे आम्ही कम्युनिकेट करू शकतो. Yes, yes, yes. कारण दुसऱ्या उमेदवारकडे किंवा दुसऱ्या लोकांकडे गेलो तर एक कम्युनिकेशनचा एक वेगळा फरक पडतो. तर हा तुम्ही आमच्या मधले आहात म्हणून तुम्हाला एक सगळं सांगायला पण इच्छा होते आणि तुमचं ऐकायला पण इच्छा होती की यू टॉक सेन्स. तर अशा बऱ्याचशा गोष्टी घडल्या. 15 दिवसांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे विद्यार्थ्यांचा. निकाल आणि परीक्षा आता बाकी आहे. धगधग वाढली? हा, नर्वसनेस आहे. तर आता परवा काय वोटिंगचं काय होईल आणि 23ला रिझल्ट काय लागेल त्याची नर्वसनेस आहे. पण बिईंग अ प्लेयर माझं एवढंच आहे की जिंकू किंवा हारू हे वेगळी गोष्ट आहे,
पण मैदानामध्ये परफॉर्मन्स कुठेच कमी पडला नाही पाहिजे आणि मी परफॉर्मन्स केलेला आहे. सो हे होते आपल्यासोबत मनीष आनंद. जिंकू किंवा हरू हा वेगळा मुद्दा आहे, परफॉर्मन्स कुठेही कमी पडला नाही पाहिजे. शिवाजीनगर मतदारसंघातून ते ही निवडणूक लढवत आहेत. 20 तारखेला जनतेचा कौल त्यांच्या बाजूने येतोय की कसा येतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 23 तारखेला ह्या सगळ्या निवडणुकीचा म्हणजे विधानसभा निवडणुकीचा रिझल्ट लागतो. ह्या सगळ्यांचे अपडेट तुम्हाला पुणेरी आवाज आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. सो आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.